नोकऱ्यावाले होऊ द्या, पैशावाले होऊ द्या, चांगले उच्च शिक्षण घेऊ द्या. अरे हेच पोरं नोकऱ्याला लागलेले पगार देते एक एक. जिथं 20 लाख लागायचे 30 लाख देते. याचा अर्थ आत्ता उभा करू नये असं पण नाही माझं म्हणणं. करा, पण ज्या ठिकाणी वाद असेल अशा ठिकाणी नका करू. शक्यतो देवस्थानाच्या ठिकाणी नका करू, जेणेकरून वाद होईल. कारण ते धर्माचं मंदिर आहे. ते काय कुठं धनगराचं नाही. काही जण म्हणले तिथं धनगराचं आहे, धनगराचं नाही. तिथं जर महादेव श्री विष्णूंची जर अवतार आहे तर हिंदू धर्माचं आहे. आपलं सगळ्यांचं आहे ते गाव पण तिथले मराठी पण तिथं कार्यक्रमाला येत आहेत, धनगर पण येत आहेत. त्याच्यात जात तोलू नका. ठीक आहे, एका चौकातल्या ठिकाणी तोललो तुम्ही काय वाटत नाही मला, पण अशा ठिकाणी हे व्हायला नको. पुतळे उभा करा नका करू हे दोन्ही मी म्हणत नाही. पण आता काय होतंय, काही काही षडयंत्र करतात का काय असं पण वाटायला लागलंय आता. कारण मराठ्यांच्या बाजून असणाऱ्या जाती मराठ्यापासून तुटल्या पाहिजेत, हे पण षडयंत्र असू शकतं अशी शंका आहे. कारण ते ना आपल्याला काहीच नसतं. मग तुम्ही बंगले बांधू शकता, गाड्या घेऊ शकता, सगळे गाव मिळून 1 गुंठा किंवा 4-5 गुंठे जमीन हक्काची घेऊ. तुम्ही तिथं शाही थाटात छत्रपतींना का बसू शकत नाहीत? का बसू शकत नाहीत? चौकातच का बसवायचे? बरं बसवा, तिथं हरकत नाही, वाद नसेल तर हरकत नाही. पण मस्जिद कुणी उचलून टाका म्हणतं का बाजूला? मंदिर कुणी बाजूला टाका म्हणतं का? जागे ते छत्रपतीच्या नावांवरती त्यांच्या स्मारकासाठी मराठा समाज एवढा कमजोर झाला का की तुम्ही स्वतःची जागा घेऊ शकत नाही 2-3 गुंठे किंवा 1 गुंठा तिथं शाही